झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळा, महागाईचा निषेध आणि शेतीमालाला भाव देण्याची मागणी घेऊन भाजपचा आज नागपूर विधान भवनावर मोर्चा निघणार आहे। आजपासून विधिमंडळ अधिवेशनाची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि ती वादळी असणार याचे संकेत विरोधकांनी या आधीच दिले आहेत। भाजपचा मोर्चा सकाळी 11 वाजता रेशीमबाग मैदानातून निघेल। या मोर्चात 1 लाखाच्या आसपास कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे। विधान भवनाजवळ गोवारी टी पॉइंट इथे मोर्चाचं सभेत रूपांतर होईल आणि त्यानंतर विधान भवनाला घेराव घालण्यात येणार आहे। भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। पाहुयात मोर्चाचा आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी घेतलेला हा आढावा। आज सकाळपासूनच म्हणता येईल तर कालपासून जेवढे काही भाजपचे कार्यकर्ते आहे हे पूर्ण देशातनं महाराष्ट्रातनं या ठिकाणी येत आहेत। या सगळ्या मोर्चा संदर्भात आपण जाणून घेऊ। भाजपचे नेते आहेत डॉक्टर रवींद्र भोयर। रवींद्रजी, काय कशा प्रकारचं स्वरूप असेल आजच्या मोर्चाचं? आज दुपारी 12 वाजता भारतीय जनता पार्टीचे सर्व महाराष्ट्रभरातून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व आम जनता महाराष्ट्राच्या विधानसभेला घेराव घालण्यासाठी 12 वाजता रेशीमबाग मैदानावरून कूच करेल। आणि आता आमच्याजवळ प्राप्त माहितीनुसार येणाऱ्या लोकांची जी संख्या आमच्याजवळ येते आहे त्या संख्येनुसार रेशीमबाग ग्राउंडमध्ये पाय ठेवायलाही जागा राहणार नाही, एवढ्या मोठ्या संख्येने नागपूर शहरात लोक हजर होत आहे। आणि त्यामुळे हा मोर्चा अतिशय शांततेने हा विधानसभेला घेराव करण्यासाठी लोक या सरकारच्या विरोधात पेटून उठलेले आहे। या सरकारच्या निर्णयांच्या विरोधात, नीतीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आज जो एल्गार पुकारलेला आहे त्या एल्गाराच्या स्वरूपामध्ये आज आम्ही विधानसभेचा घेराव करणार आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की किमान 2 लाख शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता या घेरावामध्ये या ठिकाणी सहभागी होते। नक्कीच आपण ज्या प्रकारे वर्णन या मोर्चाचे केलं आहे त्यामुळे विधानसभेमध्ये सरकारला या मोर्चाची धडकी नक्कीच बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अमित देशपांडे, झी 24 तास नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।